नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आमच्या मागण्या अशा आहेत साहेब. मी एकलव्य संघटनेचा शहर प्रमुख असून आजपर्यंत आम्ही पुणे जिल्ह्याच्या या लोकांना इथं बोलून समाजाच्या लोकांना बोलून जिल्हा अधिकारी साहेबांच्या कचेरीवर हजारोची संख्येनं उपस्थित आहे सकाळपासून सनी. आमच्या मागण्या अशा आहे, गावातील गायरान जमीन, वन जमीन आणि राहत्या घरच्या जागा नावावर करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. शासनाचा GR असताना सुद्धा आम्हाला उडवाउडीची उत्तरं देऊ लागलेत. त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेणार आहोत. तुमच्या मागण्या काही ठिकाणी असं होतं की वरिष्ठ अधिकारी पत्र देतात परंतु त्याचे काही कार्य होत नाही, अंमलबजावणी होत नाही, याकडे तुम्ही काय सांगता? आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेबांकडे विनंती करतो की या कर्मचाऱ्यावरती तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावं. हे उडवउडीची उत्तरं देऊन आम्हाला हकलून लावतात. इथून सगळी जा म्हणतात, तुम्हाला भेट्यावर काही समजत नाही, तुम्हाला अनाडी आहात तुम्ही. त्यामुळे आम्हाला कलेक्टर साहेबांची आज मुद्दाम म्हणून भेट घ्यायची आहे आणि पुढची 2 महिन्यानंतर हजारोच्या संख्येनं आम्ही कलेक्टर ऑफिस बंद करणार आहोत. इथे तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या कोणत्या आहेत? आमचा गायरान जमीन आहेत, राहत्या घरच्या जागा नावावर करणे, घरकुल बाबत आमच्या या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या केंद्रीय आयोगाने काही सूचना केलेल्या आहे यांना की त्या जमिनी त्यांच्या नावावर करा, ज्या आदिवासीच्या जमिनी बगर आदिवासींनी घेतलेल्या आहेत त्याविषयी आमच्याकडे त्यांची मागणी आहे. तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या, आज जिल्हाधिकारी भेटलो तर पुढची भूमिका समाजाची काय राहणार? समाजाची भूमिका हीच की हजारोच्या संख्येने इथं आम्ही कलेक्टर ऑफिस बंद करणार आहोत. आपलं नाव? मंजित गायकवाड, एकलव्य संघटना शहर अध्यक्ष. जगन्नाथ पवार, युवा जिल्हा अध्यक्ष, एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य. आमचं म्हणणं आहे बा, आमच्या समाजाला लहान लहान छोटे छोटे मुलापासून काष्ट नाही आहे. शाळेमध्ये आम्हाला काष्ट करता तकलीफ होते. काष्ट प्रत्येक गोष्टीला काष्ट लागू राहिले. तर आमचं 1950ची पुरावे मागे आमच्या हाताचीच पुरावे आमच्या लोकांजवळ नाही. 1950ची पुरावे आम्ही कधी देणार? तर काष्ट समजा प्रत्येक ठिकाणी काष्टाची गरज पडते आम्हाला. तर आमचं म्हणणं आहे बा, आम्हाला एक काष्टाचं कॅम्प लावून द्यायला पाहिजे. तालुक्याला तरी लावायला पाहिजे, नाही गावोगावी तरी तालुक्याला तरी लावायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे बा. आपलं नाव? जगन्नाथ पवार, युवा जिल्हा अध्यक्ष.